माळेगावची खंडोबाची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। खंडोबाचे पुरातन देवस्थान या ठिकाणी आहे। यंदा 29 डिसेंबर पासून यात्रेला सुरुवात होणार आहे। आतापासूनच अनेक व्यापारी यात्रेत डेरे दाखल झालेले आहेत। परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून लाखो भाविक यात्रेत हजेरी लावतात। प्राण्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे। अगदी कुत्र्यांपासून उंटांपर्यंत जनावरे येथे मिळतात। यंदा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विद्युत पुरवठ्यासाठी 60 नवीन खांब बसवण्यात आलेले आहे। लिंबोटी धरणावरून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यात्रेला येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव ग्रामपंचायतीतर्फे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सरपंच मल्हारी धुळगडे यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरते आणि माळेगाव यात्रेच्या ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने। त्यानं आम्हाला येण्याचे संकेत दिले। आमदार साहेब तो तुमच्या सांगतो म्हणले। अजितदादाची आमची भेट झाली। अजितदादा पण येण्याचे संकेत आहेत आणि आपले धनंजयभाऊ मुंडे यांची काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथे भेट घेतली आणि मंत्री साहेब येण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी वाढत चालली तसंच आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली। त्याचा अंदाजा घेऊन आम्ही मग लाईट असो, पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते। यात्रेची पाण्याची सुविधा आम्ही लिंबोटी धरणावरून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पाणी पुरवठा एक 8 दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणी पुरवठा चालू केलेला आहे। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।